त्याचे मन ओळखून सुभाहुने लोकांना सांगितले, अलर्क निघून जाईल, त्याला कोणीही अडवू नये. सर्वांना असे सांगून त्याने नगरातून बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केला. अलर्क चिंताग्रस्त झाला. वनामध्ये गेला. तेथे त्याला एक आश्रम दिसला. त्यात तो जाऊन बसला. तेथे तो आपण भोगलेली सर्व सुखे आठवून खंत करू लागला. तो मनाशी म्हणाला, या प्रारब्धाच्या गतेपुढे माझी बुद्धी चालत नाही. तो राजा विलाप करू लागला आणि पुढे मनाशीच म्हणाला, ही अत्यंत तापदायक परिस्थिती होण्यास कोणते पाप झाले. माझी आई असती तर माझी अशी दुर्दशा झाली नसती. आता पुढे माझी काय गती होणार. आईची आठवण येताच त्याला आणखी एक गोष्ट आठवली. माझ्या आईला पुढे असे होणार हे कळले होते. तिने दिलेल्या खुनीची त्याला आठवण झाली. आता सकाळी स्नान केल्यावर मी ते हस्तलिखित पाहीन. पण अजून सूर्य का उगवत नाही. अजून किती रात्र बाकी आहे.